नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? तर अप्पी अर्जुनसोबत सर्व फॅमिली कुलदेवताच्या दर्शनाला आले असतात. तर सर्व मंदिरात जात असतात. अमोलला घंटी वाजवायची असते. तर अमोल अर्जुनला आवाज देतो. मग अर्जुन अमोलला खांद्यावर उचलतो आणि घंटी वाजवू देतो. मग सर्व मंदिरात जातात. तर अमोल पुजाऱ्यांना विचारतो, मला देवाकडे काहीतरी मागायचं आहे, ते पूर्ण होईल का? तर पुजारी बोलतो, हो बाळा, मुलं ही देवाकडची फुलं असतात. त्यांना त्यांच्या इच्छा सर्व देव पूर्ण करत असतो, त्यांना कधी नाराज नसतं करत. मग सर्व लोक आपापल्या इच्छा मागतात. तर अमोल बोलतो, देव माझ्या बाबांना नेहमी एकत्र ठेव, त्यांना नेहमी सुख दे, मला अजून काही नाही पाहिजे. तर इकडे अप्पी आपली इच्छा मागते. तर अप्पी बोलते, माझ्या मुलाची जी इच्छा असेल ती पूर्ण कर. तर इकडे अर्जुन पण आपली इच्छा मागतो. बोलते, मी अमोलसाठी या सर्वांसोबत एकत्र आलेलो आहे आणि अमोलच्या ज्या इच्छा असेल ते पूर्ण कर. तर इकडे मोना दिप्याला विचारते, अहो दिदी, इथे काही मागितलं तर पूर्ण होते का? तर दिप्या बोलतो, हो, साफ मनाने मागितलेली इच्छा देव पूर्ण करतो. तर मोना बोलते, तुम्ही कधीतरी माझ्यासाठी काहीतरी मागा ना. तर दिप्या बोलतो, एवढी सोन्यासारखी बायको दिली आहे, अजून काय पाहिजे मला? तर मोनाला असते. इकडे घरी अप्पीच्या रूममध्ये मनी शिरते आणि मनी अप्पीचं कपाट उघडते आणि त्यातून प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट काढून घेते आणि बोलते, आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करते आणि माझ्या बंट्याचा चांगला इलाज करते आणि त्या अमोलला त्या दोघांपासून लांब करते, बघाच तुम्ही. असं बोलून मनी निघून जाते. इकडे पोलीस स्टेशनला आर्या विचारत बसली असते. तर चिंचुके तेथे येतो आणि बोलतो, कसला विचार करता आहे? तर आर्या चिंचुकेला विचारते, अप्पी अर्जुनमध्ये असं काय झालं की ते 7 वर्ष बोलली नाहीत? तर चिंचुके सर्व घडलेला प्रकार सांगतो. तर आर्या बोलते, आपण असंच काही केलं तर त्यांच्यामध्ये परत भांडणं लावली तर? तर चिंचुके आणि आर्या मिळून नवीन प्लॅन करतात. इकडे सर्व देवदर्शनावरून घरी आलेली असतात आणि इकडे कदम अमोलला मिठी मारतो. अमोल कदमांना सर्व माची मजा केलेली सर्व सांगतात. सर्व मजेत असतात. तर इकडे मनी येते. मनी बोलते, मी या सर्वांसाठी मस्त जेवणाचा बेत केलेला आहे, चला पटपट तुम्ही फ्रेश व्हा आणि जेवणाला बसा. तर अप्पीला तिच्यावर डाऊट असतो. अप्पी विचारते, कशाबद्दल तुम्ही आज एवढा लवकर स्वयंपाक केला? तर मनी बोलते, आज खुशीची गोष्ट आहे ना, तुम्ही सर्व देवदर्शन करून आले म्हणजे खुशीचं आहे, म्हणून मी आज स्वयंपाक लवकर केला. तर अप्पीला डाऊट असतो. तर इकडे आर्याच्या घरी आर्या बसली असते. तर तिथे रुपाली येते. रुपाली आल्यानंतर आर्या यावेळेस चिडत नाही. आर्या रुपालीचं ऐकून घेते. मग रुपालीचा प्लॅन आर्या ऐकते. त्यानंतर आर्या तिला विचारते, तुमची एक सर्वंट अप्पीच्या घरी आहे ना, तिच्याकडून मला काहीतरी माहिती पाहिजे. तर रुपाली बोलते, हो ना, आता आपण दोघं मिळून एक प्लॅन करू, त्यानंतर त्या प्लॅनला आपण दोघं एक्झिक्यूट करू, म्हणजे अप्पी आणि अर्जुनमध्ये वाद होणार आणि ते वेगळे होणार. असाच काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. हे व्हिडिओ कसे वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.